हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक निजामुद्दीन बाबांचा दर्गा। धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील जवळा निजाम येथे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत निजामुद्दीन बाबा यांच्या दर्शनासाठी हिंदू मुस्लिम भाविक आषाढ महिन्यात गर्दी करतात। या महिन्यात हिंदू बांधवांकडून ज्वारीची भाकरी आणि बेसनाची वडीचा नैवेद्य दाखविला जातो। हजरत निजामुद्दीन बाबांच्या नावावरूनच गावाचे नाव देखील जवळा निजाम असे आहे। जवळा निजाम गावात कोणतेही शुभ काम असेल तर गावकरी, पंचक्रोशीतील नागरिक हे निजामुद्दीन बाबांच्या दर्शनानेच कामाला सुरुवात करतात। नवीन चारचाकी गाडीची पूजा किंवा निवडणूक प्रचाराचा नारळही अगोदर निजामुद्दीन बाबांच्या चरणी अर्पण केला जातो। हिंदू धर्मातील विवाह सोहळा असेल तर अगोदर निजामुद्दीन बाबांच्या दर्ग्यात दर्शनासाठी नववधूवर येतात, तर मुस्लिम बांधव निकाहच्या अगोदर दरगाह येथे दुआ मागण्यासाठी येतात। तो यहाँ से जो भी आषाढ़ के महीने में सब इबादत के लिए हिंदू लोग, हिंदू भाई, हिंदू मुस्लिम एकता का एक प्रतीक है और दरगाह में सब पूरा महीना भर आषाढ़ का यहाँ सब लोग आते हैं। हे आराध्य दैवत आहे। सगळे सर्वजण आखाड्याच्या महिन्यामध्ये येतात। ग्रामदैवत आहे सगळ्यांचं, त्यामुळं सर्व भाविक भक्त येतात इथे। वंश परंपरापासून म्हणजे आम्ही जन्माच्या आजोबाही त्यांच्या अगोदरपासून आखाड्याच्या महिन्यात हा वड्या भाकरीचा नैवेद्य दाखवून देवाचं हे सर्वजण दर्शन घेण्यासाठी येतात। जवळा निजाम गावचे ग्रामदैवत म्हणून हजरत निजामुद्दीन बाबांना ओळखले जाते। दर्गा परिसरात एक मोठी ऐतिहासिक बारव देखील आहे। हिंदू व मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या देवस्थानाला हिंदू मुस्लिम लोक मोठ्या संख्येने गर्दी करतात।